सर्वात महत्त्वाचं की आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते 10 वेळा आमच्यापर्यंत आले. पण एवढंच नाही, 20-22 वर्ष या पाचगावमध्ये राहतो. या राहत असल्यापासून ते आमच्या मित्रासारखेच, आम्ही मित्रच आहोत पहिल्यापासून. आणि त्यामुळे संग्राम पाटलांचं काम हे अतिशय समाजाभिमुख आहे. आणि या मित्राच्या बद्दल बोलण्यापेक्षा मी गावचा विकास त्यांच्या माध्यमातून जो झाला सर्वांगीण, तो खूप महत्वाचा मी विचारात घेऊन येतात. कारण कसं आहे की विकास हा रस्त्यापुरता मर्यादित नाही, पूर्ण गावाचा विकास झाला तर पूर्ण विकास झाला बरोबर असं म्हणता येईल. आणि ग्रामस्थांच्या विचारानं काम करण्याची त्यांची कला ही अतिशय चांगली आहे. त्यामध्ये एक दुसरा विषय, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे प्रत्येक नागरिकांचा त्यांच्या मोबाईलवर फोन नंबर सेव्ह केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की मोठमोठ्या जाहिराती करून 4 दिवसामध्ये घरोघरी जाऊन भेटलं जातं. तसं नाही आहे. वैयक्तिकरित्या पोहोचतो आणि तिथल्या समस्या वयस्कर लोकांपासून ते महिला वर्गांपर्यंत प्रत्येकाशी आदरानं बोलणं आणि आपल्या घरातली बहीण किंवा आपल्या घरातला माणूस म्हणून समजून बोलणं, ही जी गोष्ट आहे ही आमच्या मित्र संग्राम पाटलामध्ये आम्हाला कायम बघायला मिळते. तो माणूसच तसा आहे हो. या 4 गावातील महिला संग्राम पाटील यांच्यासोबत राहतील का? राहणार, 101% राहणार. आमच्यासाठी तो आयडॉल आहे. आमचीच कॉलनी असं नाही, एकूण 85-86 कॉलन्या पाचगाव भागामध्ये आहेत. प्रत्येक कॉलनीकडे जातीनिशी व्यक्ती स्वतःच्या गाडीवर स्वतः बसून जातो. आणि ज्या समस्या आहेत त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून कोणकोणत्या निधीतून आपल्याला त्याची उपलब्धता करून घेता येईल. आधीपेक्षा खूप सुधारणा आहे. म्हणजे खूप अलीकडच्या बऱ्याचशा वर्षात हे काम कंटिन्यू चालू आहे. म्हणजे एखाद्या दिवशी एखादा सण आला म्हणूनच करतात असं काही नाही. त्यामुळे त्यांचं काम समाधानकारक आहे. गावचा प्रत्येक पाण्याचा प्रश्न त्यांचा सुटला, कारण त्याच्या अगोदर पाणी 8-8, 10-10 दिवसांनी यायचं. टँकर आला म्हटलं की मारामारीपर्यंत विषय जायचा. आता असं आहे की पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. पाचगावच्या वरच्या भागात पाण्याची मोठी 2 TMC 3 TMC टाकीची नवीन बांधणी केली. पाणी एक दिवस आड येते, भरपूर येते. त्यामुळं पाचगावच्या प्रत्येक गल्लीचा विकास हा चांगल्या पद्धतीने होताना दिसून येतोय. मला एक सांगायचं आहे, संग्राम पाटील यांचा जो संपर्क आहे तो फार चांगला आहे. अतिशय नम्र नेता आहे. अशी घमेंड नाही. ती लोक माणसात मिसळून सगळं किती पण हे असू दे खरं. आणि ती इथून पुढे आयुष्यभर दिसणार याची ग्वाही आम्हाला मात्र खात्री 100% आहे. आणि तुम्हा सामान्यांच्या मधून निर्माण झालेला नेता आहे. अगदी साध्या पद्धतीनं आपल्यातलेच होऊन ते सगळं विचारतात. त्यांनी जे प्रश्न घेऊन गेले ते त्यांनी सोडवलेले आहेत. त्यांनी कधीच माघार नाही घेतली. नाहीच अजिबात नाही. ती त्यांची हेच आहे, नाळच आहे अशी म्हणा. गोरगरिबापर्यंत हे करणार, सगळं करणार. आमच्यासाठी तो आयडॉल आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं रण जे आहे ते आता चांगलंच तापलेलं आहे. प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये आता राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक उमेदवार जो आहे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतोय आणि आपला जो अजेंडा आहे, आपले मुद्दे त्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सध्या आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतंय. निवडणुका होत आहेत आणि होत राहतील देखील. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळालेल्या आहेत का? त्यांच्या परिसराचा, त्यांच्या भागाचा, त्यांच्या गावाचा विकास झालाय की नाही हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काही नागरिक माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काका नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सुरू झालेल्या आहेत, काय तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? जो लोकांसाठी काम करेल त्याच्यासाठी आम्ही मत देणार आहोत. बर. आणि या ठिकाणी काम करताना आपल्या पाचगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच आदरणीय प्रियांका पाटील मॅडम आणि त्यांचे पती माजी सरपंच संग्राम पाटील यांनी अतिशय चांगलं काम आमच्यासाठी केलेलं आहे. सर्वात महत्वाचं की आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते 10 वेळा आमच्यापर्यंत आले. आणि ज्या समस्या आहेत त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून कोणकोणत्या निधीतून आपल्याला त्याची उपलब्धता करून घेता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जे होतं ते करणार म्हणून सांगितलं. प्रयत्न करूया. तुमचा सहभाग फार महत्वाचा आहे. त्याप्रमाणे आमच्या कॉलनीतील हा जो रस्ता आहे तो भैरवनाथ कमानीपासून ते आमच्या महालक्ष्मी नगरपर्यंत जाणारा, तो करण्यासाठी म्हणून आम्ही गेले 2 महिने धडपडत होतो आणि त्याचा फायदा आम्हाला चांगला झाला. त्यांची आम्हा सर्वांशी चर्चा करून तुम्हाला जसा हवा तसा, कारण डांबरीकरणासाठी मंजूर झालेला होता, आम्ही डांबरीकरण नाकारलं. आणि त्यांनी मग सांगितलं की तुम्हाला कॉन्क्रिटीकरण हवं असेल तर कोणकोणत्या पद्धतीने होऊन पर्याय सगळे उपलब्ध करून दिले. आणि त्यातून आम्ही एक पर्याय निवडला आणि आमच्या कॉलनीसाठी 10 वर्षानंतर का असेना अतिशय चांगला रस्ता या ठिकाणी आम्हाला होतोय आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यामुळे संग्राम पाटलांचं काम हे अतिशय समाजाभिमुख आहे. आणि ग्रामस्थांच्या विचारानं काम करण्याची त्यांची कला ही अतिशय चांगली आहे. आमच्यासाठी तो आयडॉल आहे.
खरं तर साहेब असं बघता येते का की बाबा ह्या निवडणुका आता आलेल्या आहेत, या निवडणुकीचा पदाचा एक स्वार्थ संग्राम पाटील यांच्याकडे कुठेतरी दिसतोय म्हणून त्यांनी ही कामं केलीत असं दिसतंय का? नाही, ते सातत्याने आमच्या संपर्कात आहेत. म्हणजे निवडणुका आल्या म्हणून ते काम करत असं प्रकार नाही. बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की मोठमोठे जाहिराती करून 4 दिवसामध्ये घरोघरी जाऊन भेटलं जातं. तसं नाहीये. संग्राम पाटील यांचा जो संपर्क आहे तो फार चांगला आहे. अतिशय नम्र नेता आहे तो आणि तुम्हा सामान्यांच्या मधून निर्माण झालेला नेता आहे असं आमचं मत आहे. आता तुम्ही या भागातले नागरिक आहात, काय वाटतंय, काय आणखीन कोणती कामं या ठिकाणी होणं अपेक्षित आहे असं वाटतंय? रस्त्यासंदर्भात आमची मोठी मागणी होती ती आता पूर्ततेकडे आहे. त्याचबरोबर स्ट्रीट लाईट्स आता ज्या आहेत त्या पुरेशा वाटत नाहीत. म्हणजे हाय मास्क वगैरे आमच्या इकडे उपलब्धता असली पाहिजे. बाकी ज्या ज्या गरजा भासतील त्या त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यापर्यंत मागणी करू. पण हाय मास्क या ठिकाणी असणं गरजेचं आहे चौकामध्ये. कारण हे वर्दळीचे रस्ते आता झालेले आहेत आणि पाचगावचा विस्तार सुद्धा प्रचंड होत आहे. त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये मागणी असणारच. आमची ही मागणी त्या पद्धतीने राहील. काय वाटतंय संग्राम पाटील तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अपेक्षित मागण्या पूर्ण करतील असं तुम्हाला तरी वाटतंय का? नक्कीच. नक्कीच. यावेळेला संग्राम पाटील जे आहेत ते काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तुम्ही यावेळेला मतदान करणार आहात. मतदान करताना तुम्ही माणूस बघणार आहे की पक्ष? विकास. जो आमचा विकास करेल त्याला आमचं मत असेल. पक्ष हा आमच्यासाठी फार महत्वाचा नाही. पण एवढंच नाही, लोकनियुक्त सरपंचांनी थेट त्यांच्याशी संवाद साधू शकतो. म्हणजे प्रत्येक नागरिकांचा त्यांच्या मोबाईलवर फोन नंबर सेव्ह केलेला आहे. म्हणजे आपल्याला सार्वजनिक कामाबरोबरच इतर काही समस्या असतील किंवा अडचणी असतील तर कोणत्याही प्रसंगाला फोन केला तर फोन उचलला जातो. यात नागरिकांना समाधान आहे. आम्ही हा जो रस्ता आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे हा रस्ता होण्यासाठी आम्ही कॉलनीतले बरेचसे नागरिक एकत्र आलो, चर्चा झाली. त्यामध्ये तो रस्ता आमचं म्हणणं होतं की मूळ जी भैरवनाथ कमान आहे तिथून तो रस्ता महालक्ष्मी पार्क पर्यंत हा वर्दळीचा रस्ता आहे. कळंबा गावाला जोडणारा, गाव टू गाव असा जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णत्वात व्हावा. मग त्यावेळेला सरपंच साहेबांनी काही अडचणी सांगितल्या. निधी ग्रामपंचायत लेवलला किती उपलब्ध आहे आणि त्यानुसार आता सरांनी सांगितल्याप्रमाणे चर्चा झाल्या आणि चर्चा झाल्याच्या नंतर हा रस्ता 6 मीटरचा होता किमान 4 मीटरवर आला. याचा आम्हाला समाधान आहे. आदरणीय कॉन्ट्रॅक्टर शिवाजी पाटील आहेत, ते सुद्धा आमच्याशी संवाद साधतात. आम्ही त्यांना स्वतः फोन करतो की इथं काय काय चाललंय, कसं चाललंय, किंवा रस्त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे रस्ता बनवलेला आहे पण त्या रस्त्याची देखभाल सुद्धा व्यवस्थित व्हावी, त्याप्रमाणे ते कार्यवाही करतायत. आता तुम्ही म्हणालात की संग्राम पाटील असतील किंवा त्यांच्या पत्नी प्रियांका पाटील असतील यांच्याशी आमचा थेट संवाद होतोय, त्यामुळे आमची कामं होण्यास सोपं अडथळे कोणते येत नाहीत. मात्र आता बघायला गेलं तर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत किंवा ऐकले पण देखील आहेत. निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. आता संग्राम पाटील तसं करणार नाहीत कशावर? नाही, आम्हाला खात्री आहे की आज रोजी तरी संग्राम पाटलांना कधीही फोन केला तर ते कोणाचा फोन विचारत नाहीत, डायरेक्ट नावानिशी ते ओळखतात. म्हणजे इतकं संवाद त्याच्याशी आपल्या आजूबाजूच्या नागरिकांचा थेट संवाद आहे. आम्ही भेटायला गेलो तर ते भेट नाकारत नाहीत. म्हणजे त्यांच्या ते उर्मी कौटुंबिकरित्या म्हणजे कुटुंबातनच ती त्यांच्यामध्ये मनामध्ये आहे. त्यामुळे ते आमच्याशी जोडले गेलेले आहेत. तुमच्या कॉलनीतला हा रस्ता गेली 10 वर्ष रखडलेला होता, रस्त्याकडे दुर्लक्ष होतं, तिने हा रस्ता केला. पण बाकीच्या ज्या सोयीसुविधा द्यायला पाहिजेत म्हणजे आरोग्य असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, लाईटचा असेल, ज्या काही सेवा सुविधा द्यायच्या त्या संग्राम पाटलांनी दिल्यात असं वाटतंय का? ज्यावेळी आम्ही त्यांना फोन करतो, एखाद्या वेळी पाणी आलं नाही काय त्यावेळी लागली ते आपल्या कामगारांना बोलवतात आणि त्या बाजूवर पाणी का सोडलं नाही मग अशी विचारपूस करून ते लागलीच आम्हाला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात. दादा तुम्ही काय सांगताय, संग्राम पाटील यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय बोलताय की आता ह्या काकाने सांगितलं की त्यांनी भरपूर अशी विकास कामं या ठिकाणी केली? नक्कीच. मग ह्या रस्त्याचा फक्त इथला तुमच्या कॉलनीचा रस्ता केला म्हणजे विकास झाला का? नाही, असं काहीच नाही. असं मुळीच नाही. कारण कसं आहे की विकास हा रस्त्यापुरता मर्यादित नाही. पूर्ण गावाचा विकास झाला तर पूर्ण विकास झाला असं म्हणता येईल. आता जसं सरांनी सांगितलं भैरवनाथ कमान टू महालक्ष्मी पार्क म्हणजे कळंबा गाव टू गाव हा रस्ता व्हायलाच पाहिजे. हा ऍक्च्युली मोठा रस्ता व्हायला पाहिजे होता, परंतु काही कारणास्तव निधी कमी असल्यामुळे रखडला गेला, परंतु केला त्यांनी छान पद्धतीने. शिवाजी पाटील कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी रस्ता केला. देखभाल त्याची म्हणावी तशी झालेली नाही.
पाणी मारणे वगैरे तेवढं केलं पाहिजे. हा झाला तुमचा रस्त्याचा प्रश्न, पण बाकीच्या ज्या सोयी सुविधा आहेत या गावाचा विकास जर बघायचा झाला संपूर्ण गावामध्ये विकास थांबला असं दिसतंय का? थांबला असं म्हणण्यापेक्षा कसं आहे माहितीये का, की ज्या गोष्टी पाहिजेत त्या लागलीच होत नाहीत कुठल्याही काही अडचणी येतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. जसं आमची मागणी आता राहील की पुढची राहील की हाय मास्क तर पाहिजेच आहे, कारण चौकात कमी लाईट आहेत, तर ते पाहिजेत. मग ते पूर्ण करतील संग्राम पाटील? नक्कीच अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. अपेक्षा तर ठेवायला काही हरकत नाही, त्यांच्याकडे अपेक्षा आहेत. कुठंतरी संग्राम पाटील आता पैशाचा जोर करत आहेत, पैशाचा वापर करून आणि दबाव तंत्र वापरून ही निवडणूक लढवत आहेत, असं चित्र काय दिसलं का तुम्हाला? नाही, ह्या बाबतीतलं चित्र कधी जाणवून आलं नाही. आम्ही जेव्हापासून एक 20-22 वर्ष या पाचगावमध्ये राहतो, या राहत असल्यापासून ते आमच्या मित्रासारखेच, आम्ही मित्रच आहोत पहिल्यापासून. आणि या मित्राच्या बद्दल बोलण्यापेक्षा मी गावचा विकास त्यांच्या माध्यमातून जो झाला सर्वांगीण, तो खूप महत्वाचा मी विचारात घेऊन येतात. कारण आमचीच कॉलनी असं नाही, एकूण 85-86 कॉलन्या पाचगाव भागामध्ये आहेत. प्रत्येक कॉलनीकडे जातीनिशी व्यक्ती स्वतःच्या गाडीवर स्वतः बसून जातो, वैयक्तिकरित्या पोहोचतो आणि तिथल्या समस्या वयस्कर लोकांपासून ते महिला वर्गांपर्यंत प्रत्येकाशी आदरानं बोलणं आणि आपल्या घरातली बहीण किंवा आपल्या घरातला माणूस म्हणून समजून बोलणं, ही जी गोष्ट आहे ही आमच्या मित्र संग्राम पाटलामध्ये आम्हाला कायम बघायला मिळते आणि ती इथून पुढे आयुष्यभर दिसणार, याची ग्वाही आम्हाला मात्र खात्री 100% आहे. पण आपण ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्याला त्यांची जे काही व्यक्तिमत्व आहे ते असंच व्यक्तिमत्व आयुष्यभर दिसेल असं तुम्ही म्हणताय, मात्र एकदा काही जिल्हा परिषद सदस्य पद आलं की त्या लोकप्रतिनिधीची कॉलर ही ताट होते, गाडीची काच पण खाली होत नाही. असं या बाबतीत ह्यांच्या बाबतीत कधी दिसून आलेलं नाही. कारण यापूर्वी ते सरपंच म्हणून 5 वर्ष त्यांनी जेव्हा काम पाहिलं तेव्हा गावचा प्रत्येक पाण्याचा प्रश्न त्यांचा सुटला. कारण त्याच्या अगोदर पाणी 8-8, 10-10 दिवसांनी यायचं, टँकरला लोक मारामारीपर्यंत विषय जायचा. पण हे सगळं होत असताना आता आज 1 दिवस आड पाण्याची सोय केली. पाचगावच्या वरच्या भागात पाण्याची मोठी 2 TMC 3 TMC टाकीची नवीन बांधणी केली. त्यामुळं पाचगावच्या प्रत्येक गल्लीचा विकास हा चांगल्या पद्धतीने होताना दिसून येतोय. माननीय त्यांच्या मिसेस मॅडम सरपंच आता आहेत, तरीही त्या प्रत्येकापर्यंत जाऊन पोहोचतात, प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतात. त्यामुळं आता सध्या साहेब सरपंच नसले तरी त्यांच्या मिसेस जरी असल्या तरी वैयक्तिक संग्राम यांचं लक्ष प्रत्येक कॉलनीच्या माणसाशी कनेक्ट आहेत. कोणाचाही फोन केला तर कधी उचललेलं नाही, असं कधीही झालेलं नाही, किंवा स्वतःहून फोन करणे हे त्यांच्यामध्ये गुण दिसून येतात. आता हे जिल्हा परिषद निवडणूक संग्राम पाटील निवडणूक लढवत आहेत, पाचगावचा विकास त्यांनी केला, मात्र इतर जी काही 4 गावं असतील त्या 4 गावातील लोक संग्राम पाटील यांच्यासोबत राहतील असं वाटते का? कारण पाचगावच नाही तर पाचगावच्या सोबत इतरही काही गोष्टी ज्या आहेत, जसं की आता पाचगावचं आपलं दैवस्थान भैरवनाथ मंदिर आहे, ह्याला पूर्ण आजूबाजूच्या गावाची माणसं येतात. त्या मंदिराचा जीर्णोद्धारापर्यंत पण त्यांनी हस्तक्षेप केला. ज्या त्या गावामधल्या सोयी सुविधा आपल्याच असं नाहीत की आजूबाजूच्या गावांच्या सुद्धा सोयी सुविधांकडे त्यांचं जातीनिशी लक्ष आहे. त्यामुळे निश्चितच या निवडणुकीत जर आपण त्यांना संधी दिली, देऊच म्हणतो आपण, तर दिली तर निश्चितच ते ह्याच्या पुढचं पाचगावच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गावांचं रूप बदलतील, हे मात्र निश्चित. काका तुम्ही काय सांगताय? तुम्ही या भागातले नागरिक, मी आता जवळजवळ इथं 16-17 वर्ष इथे राहिलेला आहे. त्यामुळे ते पाटील घराणं आणि संग्राम पाटील साहेब त्यांच्या मिसेस त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे. कधी फोन करा, काही करा, अडीअडचणीला ते धावून येतात. अडीअडचणीला धावून येतात. मात्र ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा ज्या देणं गरजेचं आहे त्या सुविधा तुमच्या या भागातल्या नागरिकांना मिळाल्यात का? मिळाले. पाण्याची सोय, लाईटची सोय, आता रस्ताच हे होता, पेंडिंग होता, तो पण त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांचं काम समाधानकारक आहे मला तर वाटतं. काका तुमच्या काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा हेच की रस्ते, लाईट सुविधा किंवा नाले गटारी असावे चांगल्यापैकी. आता कुठं प्रलंबित आहेत असं वाटतात कामं इथली? अजून जे आतील रोड आहेत, आता हा मेन रोड आहे, अजून आतील रोडची कामं अजून बाकी आहेत. पण ते आम्हाला भेटले, त्याने सांगितलेलं आहे की जसा निधी येईल तसं ती कामं आम्ही करून देणार आहे म्हणून. संग्राम पाटलांनी विकास कामं केली, तितका निधी आणला, फक्त बोर्ड पुरताच मर्यादित राहिला. नाही, जिथं बोर्ड लागलेले आहेत त्या ठिकाणी निश्चित त्या प्रकारचा विकास काम त्यांनी केलेलं आहे. आणि आता हा रस्त्याचं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं, हा रस्ता होत असताना तो अर्धवट होणार होता आमच्या मागणीनुसार, पण तो जितका लांब जाता येईल तेवढा नेण्याचा प्रयत्न केला. पुढचा जो शिल्लक रस्ता आहे आणि पाठीमाग शिल्लक रस्ता आहे त्याला सुद्धा जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर अजून वाढीव निधी मंजूर करून आणून तो रस्ता पूर्णत्वाला महालक्ष्मी पार्क पर्यंत कसा जाईल यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि तो शब्द पाळतील आणि विकास
आम्ही एका दमात काय तर त्यांनी सांगितलं तसं हे सगळा विकास होणार नाही, मागण्या ह्या वाढत राहणार आहेत. तर नागरिक आम्ही जवळ 20 वर्षापासून राहतोय, या सगळ्या मागण्या काही एकाच वेळेला होतील असं नाही, पण ती मागणी पूर्ण होताना आम्हाला दिसते. मी सध्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील ऋषिकेश पार्क परिसरात आहे. माझ्यासोबत काही या ठिकाणच्या महिला आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. काकू, काय सांगाल? जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, या अनुषंगानं माझा एक प्रश्न असणार आहे, तुमच्या या परिसरामध्ये विकास झाला का हो? आमच्या परिसरामध्ये आम्ही जे बोलल ते आम्हाला संग्राम पाटलांनी व्यवस्था सगळ्यांची करून दिलेली आहे. बर. पाण्याचा संभव होता, ते पाणी आजकाल आता एक दिवस आडानं आम्हाला येतंय, त्याचा पण हे संपलेला आहे आता पाण्याचा विषय. जे रस्ता पाहिजे होता तो रस्ता पण मंजूर करून त्यांनी 4-8 दिवसात आम्हाला त्यांनी आमच्या दारात करून दिला, आणि सगळ्यांचाच विकास करणार आहे त्यांनी. करतील असं वाटतंय का? वाटतंय की त्यांना आम्ही निवडून दिलं की त्यांनी करणार की सकुशील. बर. होय, मग त्यांना निवडून दिलंच पाहिजे आम्हाला. तुमच्या तक्रारी ऐकायला जो आपला लोकप्रतिनिधी असेल, तुम्ही म्हणताय संग्राम पाटलांनी कामं केलीत, तुमच्या तक्रारी असतील किंवा अनेक तक्रारी असतात, बाबा आपल्या भागात लाईट नाही आहे, जरा रस्ते खराब आहेत, गटर तुंबल्या, घाण आहे, स्वच्छता नाही आहे, कचरा उठाव होत नाही आहे, हे आपण ज्यावेळी तक्रारी सांगायला जातोय त्यावेळेला तो माणूस तिथं जाग्याला पाहिजे, भेटायला तरी पाहिजे की. भेटणार की भेटल्यात आम्हाला गेल्यानंतर, आणि होय होय म्हणून आम्हाला आश्वासन देऊन त्यांनी आमची पूर्ण कामं केलेली आहेत आतापर्यंत तरी. फक्त आश्वासनं दिल्यात? नाही, आश्वासन नाही, जे शब्द टाकल ते शब्द केलेला आहे त्यांनी. बर. काय आतापर्यंत आम्हाला कधी कुठं काय त्यांनी नाकारलेलं नाही. मग आता जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर 5 वर्ष गायबच होणार? नाही, तसं कसं, आम्ही त्यांच्या पाठीशीच राहणार की जे आम्हाला सहाय्य केलंय त्यांच्या पाठीशीच आम्ही राहणार. ताई, काय सांगाल? तुमच्या परिसरात आपण महिला आहात, महिला म्हणून तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? पहिला तर आम्हाला पाण्याचा होता, तो पाण्याचा प्रश्न तरी त्यांनी चांगल्या रीतीने सोडवलेला आहे. बाकी काय रस्ता आमच्या कॉलनीला तरी रस्ता त्यांनी झालेलाच आहे, बाकीची पण त्यांनी करतीलच. निवडून आले आतापर्यंत त्यांनी केलेलेच आहे, इथून पुढे निवडून आले की त्यांनी करतीलच असं तुम्ही म्हणताय. आता तुमच्या कॉलनीत रस्ता झाला, पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा. महिलांना पाणी नसलं की जीव होते. होय. मग आता बघायला गेलं तर ते निवडणूक लढवत आहेत, तुम्ही म्हणताय की तिने आता आमची कामं केलेली आहेत, भविष्यात करतील असं कशावर? करणार त्यांनी, आणि नाही केले तर पाचगाववाली त्यांना म्हणजे ते सोडणारच नाहीत. त्यांनी निवडून येऊ देत नाही येऊ देत. त्यांनी जेव्हा पाचगाव मधले ग्रामीण म्हणजे लोकसंख्या जे गेले त्यांच्याकडे, त्यांनी जे प्रश्न घेऊन गेले ते त्यांनी सोडवलेले आहेत, त्यांनी कधीच माघार नाही घेतलेली. एवढी कामं संग्राम पाटीलांनी केलेत असं या काकू पण म्हणाल्यात, ताई पण म्हणाल्यात. कामं जर करत असतील तर कशाला जिल्हा परिषद सदस्यपद कशाला पाहिजे? आता जर सरपंच असून व्यक्ती इतक्या सगळ्या म्हणजे सुखसोयी पुरवायचं काम आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम ते करतात. मग जर जिल्हा परिषदला हे केले तर आणखीन जास्त सुधारणा ते करतील असं आम्हाला तरी वाटतंय. काय वाटतंय काकू? संग्राम पाटलांनी सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा होता. अक्षरशः म्हणजे आम्हाला टँकर आला म्हटलं की बादल्या घागरी घेऊन पळायला लागायचं. आणि आता असं आहे की पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, पाणी एक दिवस आड येते, भरपूर येते, आणि त्यामुळं पाण्याचा मोठा प्रश्न आमचा मिटलाय. आणि रस्ते वगैरे सुद्धा आता सुरू म्हणजे झालेले आहेत. आतले थोडेफार छोटे रस्ते ते पण ते भविष्यात करून घेतील असं आशा आहे. कारण त्यांचं म्हणजे असं आहे की अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत सुद्धा म्हणजे अगदी त्यांचं काय आहे समजून घेऊन अगदी साध्या पद्धतीनं आपल्यातलेच होऊन ते सगळं विचारतात आणि त्या पद्धतीनं ते करायचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्या मिसेस सुद्धा प्रियांका पाटील ह्या लेडीजचे काय कार्यक्रम असतील हे असतील ते सुद्धा हळदी कुंकवाचे वगैरे अगदी छान पद्धतीने घेतात. कुंकुम अर्चन होतं मध्ये, बऱ्याच ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे त्या पण बऱ्याच ठिकाणी उपस्थित असतात. आमच्या म्हणजे काय प्रॉब्लेम्स असतील ते स्वतः त्या पण सगळं बोलून हे करून म्हणजे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न ते करत असतात, दोघंही नवरा बायको. ताई, तुम्ही महत्वाचे मुद्दे संग्राम पाटील असतील किंवा प्रियांका पाटील यांच्याबद्दल तुम्ही बोललात, त्यांनी कामं केलीत म्हणजे अगदी उदो केला त्यांचं. पण आता ह्या निवडणुकीनंतर या निवडणुकीमध्ये कुठंतरी संग्राम पाटील यांनी आपला या पदाचा स्वार्थ बघितला आणि त्या निवडणुकीत उतरलेत असं दिसतंय का? असं आम्हाला तरी काय वाटत नाही. कारण आता मगाशी म्हंटल मी, जसं सरपंच पदी त्यांनी इतकं म्हणजे छान काम केले तर आणखीन जास्त लोकांच्या मागण्या काय वाढतच राहणार आहेत. त्यामुळं त्या पद्धतीनं ते आपल्या परीनं जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतील अशी आशा आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, आपण या भागामध्ये फिरत असतोय, मार्केटमध्ये जात असतोय, पाचगाव बदललंय का हो? होय, पहिल्यांदा रस्ताच नव्हता,
आता रस्ते झालेत, पाण्याचा प्रश्न होता, पाण्याचा पण प्रश्न सोडवलाय त्यांनी. मला एक सांगायचं आहे, ते एवढे मोठे आहेत तर त्यांना अशी घमेंड नाही. ती लोक माणसात मिसळून सगळं किती पण हे असू दे खरं चांगले राहतात. ती लोक सगळ्यांना विचारून करून ते चांगले आहेत. ते आता ते एवढे मोठे आहेत मात्र होय, होय. त्यांना घमेंड नाही असं नाही तुम्ही नाही म्हणाला. नाही आता या जिल्हा परिषद पद जर सदस्यपद त्यांना आलं, तुम्ही लोकांनी म्हणले की त्यांना आम्ही कामं करतील म्हणून त्यांना निवडून देऊ, होय, पण ते निवडून आल्यावर त्यांना कुठंतरी घमेंड येणार असं दिसतंय का? नाहीच अजिबात नाही. हा. ते त्यांची हेच आहे, नाळच आहे अशी म्हणा. गोरगरिबापर्यंत हे करणार बर. सगळं करणार काम ते. आता काय अपेक्षा आहे तुमच्या या भागात काय व्हायला पाहिजे? आता ह्याच्यापेक्षा आणि थोडी सुधारणा करावी त्यांनी. लाईट नव्हती, सगळं केलंय त्यांनी. हाय कुठं राहिलंय तिथं बघून करून करावं. एवढा लोकांचा विश्वास आहे का नाही, तर त्यांनी सार्थ करावा एवढंच. लोकांनी त्यांनी करणार पूर्ण. दाखवावी. वेळोवेळी घंटा गाडी येते कचऱ्याची, सगळी साफ सुधारणा असती. जे झाडीवाडी गवत वगैरे जादाचं वाढलेलं वगैरे असतं ते साफ करतात, गटारी साफ करून जातात. आधीपेक्षा खूप खूप सुधारणा आहे. म्हणजे खूप अलीकडच्या बऱ्याचशा वर्षात हे काम कंटिन्यू चालू आहे. म्हणजे एखाद्या दिवशी एखादा सण आला म्हणूनच करतात असं काही नाही. तर वेळोवेळी कामं झाली, तुमच्या भागात रस्ता झाला, स्वच्छता असते, पाणी पुरवठा झाला. आता जिल्हा परिषद सदस्य 4 गावांचा समावेश असतो. तुम्ही महिला म्हणून मला सांगा की या 4 गावातील महिला संग्राम पाटील यांच्यासोबत राहतील का? राहणार 101% राहणार. म्हटल्यावर राहायलाच पाहिजे. काय म्हणला? तो माणूसच तसा आहे हो, तर राहायलाच पाहिजे पाठीशी. बर बर. त्यांच्या पाठीशी राहायलाच पाहिजे की. पाचगाव मागं पडलंय का पुढे निघालंय? पुढे गेले की पुढे गेलंय. बराच विकास केलाय. रस्त्याचं झालं, मंदिर, महादेवाचं मंदिर, हा. किती सुधारणा केली. शाळा हा, जिल्हा आणि कमी परिषदच्या वेळेत. शाळेचं कशी परिस्थिती आहे आता? आता बांधकाम इथून पुढे चांगली होईल नक्कीच. हा. कसं असते, स्ट्रक्चर बघून लोक ठरवतात. हा, हा. आता इमारत एवढी छान झाली म्हटल्यानंतर हम्म. असंच आहे ना जनतेचं थोडं. हे झालं. आता आपण विकास कामं म्हणजे जे रस्ते, पाणी, स्वच्छता, कचरा उठाव या सगळ्या गोष्टी बोलल्या, पण जो जिल्हा परिषदेचा दवाखाना या ठिकाणी सुसज्ज पाहिजे तसा आहे का? त्यांनी आम्हाला परवा आश्वासन दिले. तेही दवाखान्याचा जागा आखून घेतलेला आहे. ते पण आमचा दवाखाना आज ना उद्या होणार. बर बर ते पण आम्ही त्याला संधी हे बोलणं घातलेलं होतं त्यांना. बर. त्यांनी सांगितलं की तेच महत्वाचं राहिलेलं. तेच कधी आमची सुनबाईंनी त्यांना विचारलं, हो असं दवाखान्याची योजना कधी तुमची निघणार? कारण का तिची हेच आहे, नर्सच आहे. बर. तर होणार वहिनी, 100% होणार. आणि मंजूर पण झालेला आहे. होणार 100% होणार. फक्त असा आश्वासनांचा पाऊस संग्राम पाटील पाडणार आणि निवडणुकीनंतर गायब होणार असं नाही वाटत होईल. असं नक्कीच नाही होणार. बर. तेवढा विश्वास आहे. ताई नमस्कार. नमस्कार. काय जिल्हा परिषद निवडणूक आहे, कसं काय वातावरण आहे इकडं? इकडं पूर्वी रस्त्याचा, पाण्याचा वगैरे खूप प्रॉब्लेम होता. बर. 2017 साली संग्राम पाटील आमचे निवडून आले काँग्रेसच्या माध्यमातून. हा. तर त्यांनी निवडून आल्यापासून बरीच इथे विकासाची कामं केले. रस्त्याचा असू दे, पाण्याचा असू दे. आता आम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही पाण्याचा. पाणी आम्हाला रेग्युलर मिळतंय. परत रस्ते पण चांगले केलेत. आमच्या गावातलं भैरोबाचं मंदिर आहे, ते सुद्धा त्यांनी खूप चांगलं त्याचं म्हणजे रिनोव्हेशन केलंय. आणि अशी बरीच कामं. आता कुठं संग्राम पाटील आता ही निवडणूक लढवण्यासाठी ही कामं करायला लागल्यात असं दिसतंय का? असं काय नाही. हा. पूर्वी त्यांनी पण कामं केलेत आणि आता त्यांच्या मिसेस प्रियांका पाटील आहेत, त्या सुद्धा असं म्हणजे कायम कार्यरत असतात. बर. असं कुठलं पण काम असू दे किंवा असं सर्वसामान्य लोकांनी जरी त्यांना काही अडचणी सांगितल्या तरी ते पटकन सॉल्व्ह करतात. कामं करतात, त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत असं तुम्ही म्हणालात. सरपंच पद त्यांच्याकडे होतं. हो. मग एवढी कामं करतात तर कशाला जिल्हा परिषद सदस्य पद कशाला पाहिजे असं वाटतं? चांगलं पद मिळाल्यानंतर पाचगाव बरोबरच इतर गावांचा पण ते विकास करतील. त्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान करणार. साहेबांचा एक दुसरा विषय, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा एक त्यांच्या मनाला सवय लागलेली आहे. आज ते कोणाचंही कसलंही काम असू दे, ते काय मागे पुढे बघत नाहीत आणि स्वतः जाऊन तिथं भेट देणे किंवा काय असले कामाचा निर्वाडा करणे हे साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आपण अनेक असे जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात. एकदा जिल्हा परिषद सदस्य पद मिळालं की कॉलर ताट होत्या, गाडीची काच खाली होत नाही. मग संग्राम पाटील पण आज एक प्रॉब्लेम सॉल्व तुम्ही म्हणताय, उद्या करणार नाहीत कशावरनं? नाही आता पण घडलेलंच नाही असं. कारण आज कोणी असू दे किंवा आज जरी आमचं लक्ष नसलं, बाहेरून जाताना किंवा कुठेतरी भेटलेत, त्याची स्वतःहून आज आम्हाला हाक मारतात. आमचं लक्ष नाही तरी त्यांना ते आम्हाला बोलवून जातात. त्यामुळे असं काही घडणार नाही.
पाचगाव परिसरातील ऋषिकेश पार्क असेल किंवा इतर ठिकाणी आपण फेरफटका मारला, या परिसराचा आढावा घेतला, नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तर यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की जे काही विद्यमान सरपंच आहेत प्रियांका पाटील यांचे पती जे माजी सरपंच राहिलेले आहेत संग्राम पाटील यांनी सरपंच पदाच्या काळामध्ये अनेक अशी विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत. आणि सध्याच्या घडीला बघायला गेलं तर या ठिकाणचा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न, तो महिलांसाठी तो एक दिलासादायक विकास होता आणि पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटवलेला आहे. जे 10 वर्ष प्रलंबित रस्ते होते, खडकाळ रस्ते होते, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि याच विकासाच्या जोरावर संपूर्ण नागरिक असतील, महिला असतील, या संग्राम पाटील यांच्यासोबत आम्ही नक्कीच राहू, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या महिलांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. आणि या जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर देखील ते जे त्यांचा विकासाचा जो काही गाडा आहे तो असाच गाडा पुढे सरकत राहील, असे देखील प्रतिक्रिया आपल्याला काही नागरिकांनी आपल्या समोर दिलेल्या आहेत. आणि काही अपेक्षा ज्या आहेत, जे संग्राम पाटील आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन नक्कीच पूर्ण करतील असा आशावाद देखील काही नागरिकांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेला आहे. एकूणच 5 फेब्रुवारीला मतदान होतंय आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल आहे. आणि या निकालाच दिवशीच कळणार आहे की पाचगाव असेल किंवा या पंचक्रोशीतील जी काही गावं आहेत जिल्हा परिषद मतदारसंघातील, या गावातील ग्रामस्थांचा, नागरिकांचा कौल नेमका कोणाला जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, पाचगाव.